नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं प्रेशर आणि प्रेशर मेजरमेंट आपण ह्याला कंटिन्यू करूया. आणि आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये बरेचसे महत्त्वाचे पॉईंट्स आपण डिस्कस करणार आहोत, जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे असणारच आहेत. आणि तुम्हाला बरेचशा ऑब्जेक्टिव्ह एक्झाम्समध्ये आणि बुक्समध्ये तुम्हाला या टाईपचे सगळे क्वेश्चन्स दिसणार आहेत. कुठले क्वेश्चन्स आहेत आणि काय बघायचं आपल्याला? आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या क्लासमध्ये या टाईपमध्ये आपण प्रेशर मेजरमेंट डिव्हाइसेस बघितले होते. बघा, आपण बघितलं होतं बॅरोमीटर, बघितलं होतं मॅनोमीटर, बघितलं होतं. नंतर हे मेकॅनिकल प्रेशर गेजेस बघितले होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बॅरोमीटर हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी वापरतो आपण. मॅनोमीटर जे आहे त्यामध्ये दोन टाईपचे मॅनोमीटर असतात, एक सिंपल मॅनोमीटर असतं, एक डिफरन्शियल मॅनोमीटर असतं. मग याविषयी मी थोडक्यात बोलतो. आता सिंपल मॅनोमीटर म्हणजे काय? सिंपल मॅनोमीटर म्हणजे काय असते बघा, हे फक्त एका पॉईंटचं प्रेशर मोजण्यासाठी वापरतो आपण. म्हणजे एका पॉईंटचं प्रेशर म्हणजे एक्झाम्पल असा एक पाईप आहे, असा एक पाईप आहे आणि एक्झाम्पल ह्या पाईपमधनं असं हे वॉटर फ्लो करते बघा, लेफ्ट टू राईट. आणि आपल्याला एक्झाम्पल ह्या पॉईंटचं प्रेशर मोजायचं आहे. मग ह्या एका पॉईंटचं प्रेशर मोजण्यासाठी आपण या टाईपचं असं युट्यूब मॅनोमीटर वापरत असतो बघा, की ज्याचं एक एंड जे असतं ते फ्री असतं आणि एक एंड इकडच्या साईडला कनेक्ट केलेलं असतं. मग ह्याच्या आतमध्ये एक मॅनोमेट्रिक फ्लुइड असतं. हे पुढचे पॉईंट्स आपण पुढे बघूया आता. आणि डिफरन्शियल मॅनोमीटर कशासाठी वापरतो आपण? मग ह्याविषयी सुद्धा क्वेश्चन्स आहेत बघा आपल्याला. डिफरन्शियल मॅनोमीटर आपण वापरतो कशासाठी? तर डिफरन्शियल मॅनोमीटर म्हणलं कीच आपण बघतो, एक्झाम्पल या टाईपमध्ये असा पाईप आहे बघा, आणि असा इन्क्लाइंड पाईप आहे, व्हर्टिकल पाईप आहे, हॉरिझॉन्टल पाईप आहे, कसाही घ्या. आणि तुम्हाला एक्झाम्पल ह्या पॉईंटचं प्रेशर आणि ह्या पॉईंटचं प्रेशर, ह्या दोन पॉईंटच्या प्रेशरचा डिफरन्स हवा आहे. मग त्यासाठी आपण वापरत असतो इथं डिफरन्शियल मॅनोमीटर. असं तुम्ही म्हणताल की सर दोन पॉईंटमध्ये प्रेशर डिफरन्स असेल का? येस, असतो. वेंचुरीमीटरमध्ये बघायचं आपल्याला नाही तर चला ठीक आहे. समजा हे डिफरन्शियल मॅनोमीटर आपण कसं वापरतो? एक्झाम्पल असा एक पाईप आहे आणि असा एक पाईप आहे, असे दोन पाईप आहेत बघा. एका पाईपमधनं हे पर्टिक्युलर एक वेगळ्या टाईपचं फ्लुइड इकडं फ्लो करतंय आणि ह्या दुसऱ्या पाईपमधनं एक वेगळ्या टाईपचं फ्लुइड फ्लो करतंय. हे फ्लुइड कसं, हा पाईप आपल्याला परपेंडिक्युलर आहे. तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याला परपेंडिक्युलर आहे. अशा दोन डोळ्यापासून दोन पाईप चालेत तुमच्या बाजूनं त्या टाईपमध्ये. मग ह्या दोघांच्या मध्ये आपण काय वापरतो? ह्या दोघांच्या मध्ये असं एक डिफरन्शियल मॅनोमीटर वापरतो. डिफरन्शियल मॅनोमीटर म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच आहे बघा, डिफरन्शियल म्हणजे डिफरन्स देतं बघा. एक्झाम्पल हा ए पॉईंट आहे आणि एक्झाम्पल हा बी पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. ह्या दोन पॉईंट मधला प्रेशर डिफरन्स तुम्हाला ह्या डिफरन्शियल मॅनोमीटरनं भेटून येतो बघा. दोन पॉईंटच्या प्रेशरचा डिफरन्स म्हणजे कसं, इकडं साईडला लिहितोय बघा मी, प्रेशर ॲट ए मायनस प्रेशर ॲट बी. प्रेशर ॲट बी, ह्या दोन पॉईंट मधला प्रेशर डिफरन्स तुम्हाला इथून भेटून येतो. आणि इथे काय होतंय, एक्झाम्पल हा एक पॉईंट आहे, फक्त एकाच पॉईंटचा तुम्हाला प्रेशर डिफरन्स असा इथं भेटून येतो. या टाईपमध्ये सिंपल मॅनोमीटर आणि डिफरन्शियल मॅनोमीटर असतं. आता आपण हे तर बघितलंय, चला दोघांचा डिफरन्स बघितला आपण. आता आपण इथं पुढे डिफाईन करणार आहोत पास्कल्स लॉ. पास्कलचा प्रेशर विषयक लॉ. पास्कल्स प्रेशर लॉ, पास्कल्स प्रेशर लॉ या टाईपमध्ये. आता पास्कल्स प्रेशर लॉ बघण्याच्या अगोदर मी नेहमी एक एक्झाम्पल देत असतो बघा. हे एक्झाम्पल्स आपल्या हायड्रोलिक मशीन्समध्ये आपल्याला कामाला येणार आहे. हायड्रोलिक मशीन्स म्हणजे टर्बाईनच्या सब्जेक्टमध्ये आपल्याला कामाला येणार आहे ते. एक्झाम्पल तुम्ही जर कधी असं हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जर बघितला असेल तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचा जो डॅम असतो बघा, ही ती डॅम वॉल आहे, भिंत आहे, धरणाची भिंत आपण त्याला म्हणतो. ही अशी मोठी असते बघा, खाली 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 त्याचा बेस हा वाढत जातो बघा, त्याची विड्थ वाढत जाते या टाईपमध्ये. आणि असं अजून करूया का आपण, त्याच्या एका साईडला वॉटर आहे बघा, एका साईडला आपण पाणी कन्सिडर करूया. आपण एका साईडला असं या टाईपमध्ये हे वॉटर आहे. आणि आपण मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर असं का होतं बरं? ह्याची जी खालची विड्थ ही वाढत का चालली बरं? कारण ह्याची विड्थ, धरणाची विड्थ जर तुम्ही बघितली, त्याच्या भिंतीची विड्थ वाढत जाते. त्याचं रिझन जर तुम्ही बघितलं, त्याचं मेन रिझन काय असतंय? त्याचं मेन रिझन असतंय की या केसमध्ये काय होतंय, इथं प्रेशर कमी असतंय, खाली गेलं तर प्रेशर वाढत जाते, आणखी प्रेशर वाढत जाते, आणखी प्रेशर वाढत जाते बघा, प्रेशर आणखी वाढत जाते, ट्रिमेंडस प्रेशर वाढत जाते. मग जास्तीचं प्रेशर त्यांनी सस्टेन करायला पाहिजे त्या भिंतीनं. प्रेशर म्हणजे नुसतं प्रेशर नसते, प्रेशर म्हणजे प्रेशर फोर्स असतो बघा, फोर्स अपॉन एरिया. म्हणजे खाली गेलं जसं पाण्यामध्ये खोल गेलो तसं आपण प्रेशर फोर्स वाढत चाललाय. मग तेवढा प्रेशर फोर्स त्या भिंतीनं सस्टेन करायला हवा. तेवढ्या प्रेशर फोर्सला सुद्धा त्या भिंतीमध्ये जास्तीत जास्त पॉवर यावी या टाईपमध्ये त्याची आपण विड्थ वाढवतो. चला, हा झाला एक ऍडिशनल कन्सेप्ट. पास्कल्स प्रेशर लॉ काय सांगतो? पास्कल्स प्रेशर लॉ काय सांगतो? एक्झाम्पल हे धरण आहे, हे रिझर्वायर आहे, रिझर्वायर त्याला आपण म्हणतो. रिझर्वायर मध्ये असं आपण पाणी स्टोअर केलेलं आहे बघा.
रिझर्व्हर मध्ये पाणी स्टोअर केलेलं असतं, माहिती आहे आपल्याला. चला आता मला एक्झाम्पल ह्या पॉईंटचं प्रेशर काढायचंय. आता हे पाणी रेस्ट कंडिशनचं आहे बघा, इथं साईडला लिहितो मी, हे वॉटर हे रेस्ट कंडिशनचं आहे. मग ह्या पॉईंटचं मला प्रेशर काढायचंय. मग प्रेशर काढण्यासाठीचा माझा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे आपल्याला. पी इक्वल्स टू काय, हा रो जी एच, इथं लिहितो मी, हा पी इक्वल्स टू रो जी एच इतका फॉर्म्युला आहे. मग मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला हे जे प्रेशर आहे हे प्रेशर कुठल्या डायरेक्शनला आहे, कुठल्या डायरेक्शनला आहे, हे राईट डायरेक्शनला आहे, राईट डायरेक्शनला आहे की लेफ्ट डायरेक्शनला आहे, का डाऊन आहे का अप आहे. जर मी 4 डायरेक्शन घेतलं तर कुठल्या डायरेक्शनचं प्रेशर आहे. कधी ध्यानात ठेवावं, प्रेशर कसं असतं, प्रेशर फोर्स कसा असतो, हा कालच्या क्लासचा पॉईंट. प्रेशर फोर्स कसा असतो, नॉर्मल आणि कॉम्प्रेसिव्ह असतो बघा. नॉर्मल आणि कॉम्प्रेसिव्ह म्हणजे दिलेल्या पॉईंटला बघा, इथं बघा दिलेल्या पॉईंटला एक तर हा नॉर्मल आहे आणि कॉम्प्रेसिव्ह आहे, हे नॉर्मल आहे आणि हा कॉम्प्रेसिव्ह आहे, टुवर्ड्स द पॉईंट असतो. म्हणजे ह्या पॉईंटला कसा असणार, सगळीकडनं त्याच पॉईंटकडे फोकस झाला असणार हे सगळे प्रेशर फोर्सेस. ठीक आहे, पुढे पॉईंट आता आता मग पास्कल्स प्रेशर लॉ काय सांगतो. पास्कल्स प्रेशर लॉचं असं म्हणणं आहे की द इंटेन्सिटी ऑफ द प्रेशर, intensity of the pressure at any point in a static fluid, at any point in a static fluid has the same magnitude in all direction, has the same magnitude in all direction. प्रेशरची जी मॅग्निट्यूड आहे ही सगळ्या डायरेक्शनला सेम आहे बघा. प्रेशरची जी मॅग्निट्यूड आहे ती सगळ्या डायरेक्शनला सेम आहे. आपण तर 4 डायरेक्शन घेतल्या, अशा तर इनफायनाइट डायरेक्शन्स असेल, इकडनं 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 इकडनं, अशा इनफायनाइट डायरेक्शन. सगळ्या डायरेक्शनला एका दिलेल्या पॉइंटला जर पाणी जर रेस्ट कंडिशन मध्ये असेल ना तर त्या पॉईंटचं प्रेशर सगळीकडे सर्वत्र सेम असतं बघा. त्याला आपण म्हणतो पास्कल्स प्रेशर लॉ. आणि पास्कल्स प्रेशर लॉ प्रमाणे जो प्रेशर जे असतं, प्रेशर ही क्वांटिटी जी असते त्याला आपण स्केलार क्वांटिटी म्हणतो बघा. त्याला आपण म्हणतो स्केलार क्वांटिटी. कारण प्रेशर जर सांगितलं, एखाद्या पॉईंटचं जर प्रेशर सांगितलं, समजा तुम्हाला बोललं की एका पॉईंटचं प्रेशर आहे 20 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, मग तुम्हाला डायरेक्शन सांगण्याची गरज नाहीये, कारण डायरेक्शन नेहमीच कशी असते, कॉम्प्रेसिव्ह असते आणि सगळ्या डायरेक्शनला सेम असतं बघा हे प्रेशर. सगळ्या डायरेक्शनला म्हणजे एका पॉइंटला सगळ्या साईडनं प्रेशर सेम असतं, सगळ्या साईडनं. जर त्या एक्झाम्पल अशी केस आहे बघा, हीच केस, सगळ्या साईडनं प्रेशर सेम आहे बघा. या टाईपचा प्रेशरचा हा पास्कल्स प्रेशर लॉ आहे हा. मग पास्कल्स प्रेशर लॉ कुठे कुठे व्हॅलिड आहे. पास्कल्स प्रेशर लॉ हा बघितलं तर कॉम्प्रेसिबल गॅसला व्हॅलिड आहे का, म्हणजे कॉम्प्रेसिबल फ्लुइडला व्हॅलिड आहे का. कॉम्प्रेसिबल फ्लुइडला ही व्हॅलिड आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडला सुद्धा हा व्हॅलिड आहे, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडला सुद्धा हा व्हॅलिड आहे. पुढे आपण जर बघितलं तर रेस्ट कंडिशन मध्ये जे काही फ्लुइड असतं बघा, त्या सगळ्याच टाईपचे हा फ्लुइडला तो व्हॅलिड असतो. कुठला, पास्कल्स प्रेशर लॉ. पास्कल्स प्रेशर लॉ. आणखी एक क्वेश्चन असतो आपल्याला की पास्कल्स प्रेशर लॉ ह्या फ्लोईंग फ्लुइडला ऍप्लिकेबल आहे का. तर पास्कल्स प्रेशर लॉ फ्लोईंग फ्लुइडला, आयडियल फ्लोईंग फ्लुइडला ऍप्लिकेबल आहे बघा. आयडियल फ्लुइड जर असेल ना, तर आयडियल फ्लुइड जर असेल ना तर पास्कल्स प्रेशर लॉ फ्लोईंग फ्लुइडला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. म्हणजे आपण इथपर्यंत जाऊ शकतो ह्या पास्कल्स प्रेशर लॉ विषयी. आणि रेस्ट कंडिशनला म्हणलं की सगळ्याच टाईपचे फ्लुइड रेस्ट कंडिशनला ठेवा, सगळीकडेच हा पास्कल्स प्रेशर लॉ व्हॅलिड आहे. म्हणजे एअर असू द्या की वॉटर असू द्या, पास्कल्स प्रेशर लॉ व्हॅलिड आहे. सो या टाईपमध्ये आपण पास्कल्स प्रेशर लॉ बोललो. खरं बघितलं तर आता इथं बरेचसे पॉइंट्स आहेत, ते बरेचसे पॉइंट्स आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आता आपल्याला पहिलेच बघायचं आहे, बॅरोमीटर बघायचं आहे. बॅरोमीटर कुठे वापरतो आपण, बॅरोमीटर हे जे वापरतो आपण ह्या सरफेस ऑफ अर्थ वरती. सरफेस ऑफ अर्थ वरती आपल्याला माहिती आहे एका ठिकाणी असा उंचवटा असतो, म्हणजे एका ठिकाणी डोंगर असतात, एका ठिकाणी हा खोलगट पोर्शन असतो, दर्या नदी पर्वत हे सगळे पोर्शन असतात बघा ह्या अर्थवरती. अर्थवरती यामध्ये आपण बघितलं ना, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजण्यासाठी आपण हे बॅरोमीटर वापरतो बघा. मग तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता, सर ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे सर्वत्र सेम नसतं का. ऍटमॉस्फेरिक प्रेशर सर्वत्र सेम नसतं. आपण लोकल प्रेशर जे म्हणतो ना, लोकल ऍटमॉस्फेरिक प्रेशर, मग त्याला लोकल का म्हणलो, कारण लोकल म्हणलं की ते प्लेस टू प्लेस हे चेंज होत जातं बघा. एक्झाम्पल, एखादा असा असा हा पर्वत आहे, हिल स्टेशन आहे, हिल स्टेशनच्या जर तुम्ही एकदम त्याच्या माथ्याशी गेले, त्याच्या जर एकदम उंचवट्यावरती गेले, टॉपला जर गेले तर तुम्हाला तिथं प्रेशर कमी भेटतं. आणि तुम्ही जर एकदम सी लेवलला आले, समुद्र सपाटीला जर आले तर इथं प्रेशर वेगळं भेटतं. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्येच आपल्याला वेगवेगळं प्रेशर व्हेरिएशन भेटून येतं. आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर ही का असतं बरं, ऍटमॉस्फिअर मध्ये जे प्रेशर आहे ते असण्याचं रिझन काय आहे. आपल्याला माहिती ही अर्थ आहे, ह्या अर्थच्या सभोवताली हे वातावरण आहे बघा. वेगवेगळ्या टाईपचे हे स्पेअर्स आहेत बघा. स्पेअर्स म्हणजे आयनोस्फिअर, टोपोस्फिअर, मेझोस्फिअर, हे असे वेगवेगळे थर असतात बघा वातावरणाचे. काहीतरी ठराविक किलोमीटर पर्यंत आपल्याला हे थर भेटतात. मग आता एक्झाम्पल,
मला काय सांगायचंय, मला सांगायचं की हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण किती घ्यायचं. मग ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण घेतो किती, आपण कधी ध्यान ठेवा ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे सी लेवलचं घेतो बघा. समुद्र सपाटीचं आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर घेत असतो, कारण समुद्राची लेवल ही सर्वत्र सेम आहे बघा. समुद्राची लेवल ही सर्वत्र सेम असते. नाहीतर जर कमी जास्त असते तर मग एका साईडला पाणी जास्त झालं असतं, दुसऱ्या साईडला पाणी कमी झालं असतं. या टाईप मध्ये इनबॅलन्स्ड झालं असतं. मग समुद्र सपाटीचं आपण नेहमीच प्रेशर घेत असतो बघा. चला मग समुद्र सपाटीचं प्रेशर मोजण्यासाठी किंवा लोकल प्रेशर मोजण्यासाठी आपण हे मर्क्युरी बॅरोमीटर वापरतो बघा. बॅरोमीटर म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिकचं किंवा लोकल प्रेशर मोजण्यासाठी आपण बॅरोमीटर वापरतो. मग हे ना निगेटिव्ह प्रेशर मोजतं, ना हे जास्तीचं प्रेशर मोजतं, ना पॉझिटिव्ह जास्तीचं प्रेशर मोजतं. हे फक्त लोकल ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोजतं. मग ह्याच्यामध्ये काय वापरतो आपण, ह्याच्यामध्ये मर्क्युरी वापरतो आपण. मर्क्युरी, जर मर्क्युरी विषयी बोलायचं झालं तर मर्क्युरी विषयी बरेचसे पॉईंट्स आहेत बघा. हे 3 पॉईंट ध्यानात ठेवायचे मर्क्युरी विषयीचे. कुठले 3 पॉईंट आहेत. मर्क्युरी हे मॅनोमॅट्रिक फ्लुइड म्हणून वापरतो आपण बघा. मर्क्युरीची डेन्सिटी किती असते. मर्क्युरी हे स्टँडर्ड मॅनोमीटर मध्ये वापरलं जाणारं हे फ्लुइड आहे. मर्क्युरीची डेन्सिटी सगळ्यात जास्त असते असं म्हणतो आपण. सगळ्यात जास्त म्हणजे काय, एकदमच सगळ्यात जास्त नाही, लिक्विड मध्ये जास्त असते. 13,600 किती केजी पर मीटर क्यूब, म्हणजे हे वॉटरपेक्षा खूपच जास्त आहे बघा. इतकी डेन्सिटी असते. पहिला पॉईंट. आणखी मर्क्युरी आपण का बरं वापरतो बरं. ह्या मॅनोमीटर मध्ये तुम्हाला सगळीकडे मर्क्युरी दिसणार आहे बघा. हे तुम्हाला तुमच्या समोर हे मॅनोमीटर दिसतात वेगवेगळे. मर्क्युरीच वापरली जाते, कारण मर्क्युरीचं जे व्हेपर प्रेशर असतं बघा, आता पुढे सांगणारच आहे मी ह्या लेक्चरमध्ये, जे की आपल्यासाठी खूप महत्वाचा पॅरामीटर आहे. हा व्हेपर प्रेशर जे मर्क्युरीचं असतं ते खूप खूप कमी असतं. त्याला व्हेरी लो व्हेपर प्रेशर आपण म्हणतो. व्हेरी लो, खूप कमीचं व्हेपर प्रेशर असतं हे. किती असतं जर तुम्हाला सांगायचं असेल व्हॅल्यू, तर हे असतं बघा 0.17 किलो पास्कल. म्हणजे ऍटमॉस्फेरिकपेक्षा खूप कमी झालं बघा हे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर लाईन पेक्षा खूप कमी झालं बघा हे प्रेशर. इतकं असतं. म्हणून आपण मर्क्युरी आपण मॅनोमीटर मध्ये वापरतो. आणखी एक प्रॉपर्टी असते, मर्क्युरी काय होतंय, दुसऱ्या लिक्विड सोबत मिक्स होत नाही बघा. त्यामुळे आपण मर्क्युरीला प्रिफरन्स जास्त देतो. आता हे मर्क्युरी हे बॅरोमीटर आहे. बॅरोमीटर आहे. मग बॅरोमीटर मध्ये काय असते, अशी एक ट्यूब असते बघा, अशी इन्व्हर्टेड ट्यूब असते, अशी इन्व्हर्टेड ट्यूब असते. आणि ती आपण ह्या व्हेसल मध्ये टाकून देतो अशा. ती ह्या व्हेसल मध्ये टाकून देतो, तुमच्या समोरच आहे बघा. आणि या व्हेसल मध्ये तुम्ही बघताय की इथं मर्क्युरी आहे बघा. हे मर्क्युरी आहे. हे बाहेरचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर मोकळ्या हवेत आहे बघा. हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं ऍक्ट होतं, असं ऍक्ट होतं. आणि आपण काय करतो, ह्या मर्क्युरीचं जे टॉप पॉईंट आहे बघा, म्हणजे हे जे बॅरोमीटर आहे, बॅरोमीटरचा जो टॉप पॉईंट आहे तो क्लोज एंड असतो. आणि त्यापासून आपण काय करतो, सुरुवातीला हवा काढून घेतो बघा सगळी. हवा काढून घेतलं म्हणजे इथं व्हॅक्यूम तयार होतं बघा. इथं व्हॅक्यूम तयार होतं. इथं लिहिलेलं आहे व्हॅक्यूम. इथं व्हॅक्यूम तयार होतं. मग बघितलं असतं तुम्ही. आता बघा ह्या केसमध्ये बघा, ह्या डायग्राम मध्ये बघा, साईडला प्रेशर कुठलं आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि आतमध्ये प्रेशर कुठलं आहे, व्हॅक्यूम प्रेशर आहे. म्हणजे बाहेर प्रेशर जास्त आहे आणि आतमध्ये प्रेशर कमी आहे. मग काय होतं, हे जे मर्क्युरी आहे ते असं वरती चढून जातं बघा. मर्क्युरी आतनं असं असं वरती क्लाइंब करतं. मर्क्युरी असं बाहेरनं क्लाइंब करतं, म्हणजे बाहेरनं आतमध्ये क्लाइंब करतं. मग असं वरती वरती चढत जातं ते. कारण बाहेरचं प्रेशर कुठलं आहे, ऍटमॉस्फिअरचं प्रेशर आहे. जेवढं प्रेशर जास्त असेल बाहेरचं, तेवढं हे मर्क्युरी जास्त उंच चढतं बघा. हे जेवढं प्रेशर बाहेरचं कमी असेल तेवढं हे मर्क्युरी कमी लेवलला चढतं. मग आपण काय करतो बघा, किती चढलं हे, म्हणजे किती राईज झालं बघा. हे राईज किती झालं त्याला आपण एच हाईट म्हणतो. मग ती हाईट आपण मोजतो. मग तुम्हाला जर प्रेशर जर सांगायचं असेल, तर प्रेशर जर सांगायचं असेल तर कसं सांगाल तुम्ही, रो जी एच आपला हा अगोदरचा फॉर्म्युला. एच म्हणजे काय, किती उंचीने, किती उंचीवरती पाणी चढलं. आता इथं पाणी तर नाहीये, बट इथं किती उंचीवरती हे मर्क्युरी चढलं ते एच असतं हाईट. रो म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर मर्क्युरीची डेन्सिटी. आणि जी तर माहिती आहे, मग यावरनं तुम्हाला जे प्रेशर भेटणार आहे त्याचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये तुम्हाला प्रेशर भेटून जातं. मग आता क्वेश्चन असा असतो बघा, क्वेश्चन असा असतो की सर ते ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं कन्व्हर्जन काय आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं कन्व्हर्जन काय आहे बघा. वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल्स टू काय लिहितो आपण, वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल्स टू येत असतो बघा आपण 101.325, 101.325. सगळेच पॅरामीटर सांगतो आता मी. त्याला आपण लिहितो किलो पास्कल. म्हणजे एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज द डॅश डॅश किलो पास्कल, असा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. तर 100 किंवा 101.325 किलो पास्कल असते बघा हे. नाही तर मग दुसरा क्वेश्चन असा आहे, वन ऍटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल्स टू डॅश डॅश बार. किती बार असते हे, किती बार असते हे, तर ते असते बघा 1.0135 बार असते. मग तुम्ही म्हणता हे कसं आलं सर,
बघा ह्यालाच मी कन्व्हर्जन करतो. ह्याला काय करतो, पॉईंटला मी शिफ्ट करतो. बघा पॉईंटला शिफ्ट करतो मी 1.01 325 असं लिहितो ह्याला. मग ह्याच्या मोबदल्यामध्ये मला इकडं काहीतरी ऍड करावं लागेल. काय ऍड करावं लागेल, इथं 10⁻² ऍड करावं लागेल. आणि अगोदरचं काय आपल्याकडं किलो पास्कल म्हणजे 10⁻³ होता बघा हा. आणि पुढे काय झालं, हे पास्कल लिहितो इथं पुढे मी. पास्कल लिहिलं काय आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर लिहिलं काय एकच. मग हे युनिट काय आलं, हे आलं 1.01325 असं आलं हे. आणि इंटू काय आलं, हे 10⁻⁵ आलं. आणि इथं लिहिलं मी न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल लिहितो मी असं. आता तुम्ही डायरेक्टली ह्याला रिप्लेस करा. कशानं रिप्लेस करा, ह्याला बारनं रिप्लेस करा. आणि नाहीतरी आपण खाली केलेच बघा, इथं आपण नाहीतरी केलेच. मग इथं मी असं लिहू शकतो का की 1 बार इक्वल्स टू बार हे खूप मोठं युनिट आहे बघा. 1 बार इक्वल्स टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नाहीतर मग तुम्ही असं लिहा 10⁵ पास्कल असं लिहा, चालतंय मग आपल्याला. मग हे आपलं आलं अँसर याचं. आपलं अँसर हे असं आलं. आता थोडंसं जागा इथं थोडंसं कमी कमी पडेल, पण तुम्ही तुमच्या नोट्स एकदम व्यवस्थित बनवा बघा, ही रिक्वेस्ट आहे तुम्हाला. ह्याच्यापेक्षा तर बाहेरचा क्वेश्चन तुम्हाला 100% नाही, मी वारंवार सांगतोय. फक्त तुम्हाला नोट्स व्यवस्थित बनवायच्या. ह्या व्हिडिओच्या सगळ्या नोट्स बनवा, मग नंतर मी सांगेल तुम्हाला की ह्याच्यामधनं शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या आणि त्या शॉर्ट नोट्सची ट्रिक सांगाल आणि शॉर्ट नोट्स कशा बनवल्या जातात हेही सांगाल. काय माझे लॉ नाही हे स्वतःचे. शॉर्ट नोट्स तुम्हाला जरी माहित असेल तरी तुम्ही बनवायला सुरुवात करा. चला 1 ॲटमॉस्फेअर इक्वल्स टू किती आलं मग 1 पॉईंट, म्हणजे काय लिहितो बघा आपण रफली किती लिहितो, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय लिहितो आपण 1 बार लिहितो बघा जवळपास. म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक, तुम्ही ज्या रूममध्ये बसलात ना, तुम्ही ज्या घरात बसलात ना, तिथं प्रेशर किती आहे, आपल्या सभोवतालचं प्रेशर किती आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते. ॲटमॉस्फेरिक दाब आहे तो, त्याला आपण 1 बार प्रेशर म्हणतो. चला हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. आता ॲटमॉस्फेरिक प्रेशरचं कन्व्हर्जनचं झालं. आता तसे बरेचसे पुढचे कन्व्हर्जन आहेत. कुठले कन्व्हर्जन आहेत ते मी त्यावेळेस सांगेल तुम्हाला, आणि त्यावेळेस तुम्हाला ते सॉर्ट आउट करून घ्यायचे. चला पुढे आता आपण याच्याविषयी आता आपण काय करूया, आपण बॅरोमीटर विषयी बोललोय. आता आपण दुसऱ्या पॅरामीटरला डिस्कस करूया. आपण घेऊया मॅनोमीटर विषयी. बॅरोमीटरचं झालंय आपलं बोलणं, मॅनोमीटर विषयी. मॅनोमीटर मध्ये जर बघितलं आपण, तर मॅनोमीटर मध्ये जर कालच्या क्लासमध्ये बघितलं असेल तर आपण सिंपल मॅनोमीटर पहिलं घेऊया आपण. आणि सिंपल मॅनोमीटर मध्ये आपण पिझोमीटरला आपण सिलेक्ट करूया. पिझोमीटर हा काय डिव्हाइस आहे आणि कसा वर्कआउट होतो याविषयी आपण डिस्कस करूया. आता पिझोमीटर विषयीचे क्वेश्चन्स एक्झामला विचारले जातात. मग पिझोमीटर तर इथं वरच आहे आपल्याकडे पिझोमीटर. बघा ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, हे पिझोमीटर आहे. ही जी डायग्राम आहे हे पिझोमीटर आहे. नंतर ही जी दुसरी डायग्राम आहे हे सुद्धा पिझोमीटर, सॉरी इथं पिझोमीटर आहे. ह्याला आपण युट्यूब मॅनोमीटर घेतो. चला इथं पिझोमीटरची ही असं गरज नाही आपल्याला. हे पहिलं पिझोमीटर आहे बघा. पिझोमीटर काय असतं इथं बघून घेतलं तुम्ही, हे बघून घेतलं. हा एक पाईप आहे, हा एक पाईप आहे. हा पाईप तुम्हाला परपेंडिक्युलर आहे बघा, असं तुम्हाला परपेंडिक्युलर, त्यामधनं काहीतरी एक वॉटर फ्लो करते बघा असं. आणि मग ही पिझोमीटर म्हणजे एक ट्यूब असते बघा. कशी ट्यूब असते इथं बोलतोय बघा पिझोमीटर विषयी. पिझोमीटर अशी एक ओपन एंडेड ट्यूब असते बघा, दोन्ही साईडला ओपन असते, काही नाही, ग्लासची ट्रान्सपरंट ट्यूब असते. त्याच्यावरती मार्किंग असतात बघा आपल्याला दिसण्यासाठी, मार्किंग 0 1 2 3 4 5 या टाईपमध्ये मार्किंग असतात, जेणेकरून आपल्याला किती आतमधल्या साईडला किती पाणी वरती क्लाइंब केलं, पाणी किती चढलं तर ते समजण्यासाठी. आणि एक्झाम्पल हे आपलं या टाईपमध्ये हे आपला हा पाईप असणार आहे. आणि पाईपला एका ठिकाणी आपण होल बनवतो आणि तिथं आपण हे पिझोमीटर ऍडजस्ट करतो. म्हणजे एक्झाम्पल जर ह्याची असं जर साईड व्ह्यू जर बघितलं तुम्ही तर एक्झाम्पल हा पाईप आहे, पाईपमधनं हे वॉटर फ्लो करते आणि तुम्हाला एखाद्या ठराविक पॉईंटला प्रेशर मोजायचंय, असं प्रेशर मोजायचं तुम्हाला. मग काय होतं ते आतमध्ये, कधी ध्यान ठेवा ज्यावेळेस पाईपमधनं फ्लुइड फ्लो होतं, म्हणजे पाईप फ्लो जो कन्सेप्ट आहे जो की पुढे आहे आपल्याला, पाईप फ्लो म्हणजे काय असते बघा, कधी आतमधल्या वॉटरचं प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक पेक्षा जास्त असतं आणि त्या केसेसला आपण काय म्हणतो, पाईप फ्लो म्हणतो. आता हे पिझोमीटर आहे, दोन्ही साईडला ओपन आहे, ओपन एंडेड आहे. मग ह्याची हाईट किती आहे, एक्झाम्पल काहीतरी पाणी चढलंय बघा, h सेंटीमीटर इतकं पाणी चढलंय, असं काहीतरी h सेंटीमीटर इतकं पाणी चढलंय बघा ह्या पिझोमीटर मध्ये. मग तुम्हाला ह्या पॉईंटचं प्रेशर काढता येईल का, येस काढता येईल ना प्रेशर. आपल्याला किती असेल ते प्रेशर, तेही प्रेशर किती असणार, P = ρg h इतकं असणार. हे पिझोमीटर विषयी मी बोललो. म्हणजे प्रेशर आपल्याला h म्हणजे किती हाईटने पाणी चढलं, जी तर माहिती आहे, आणि रो माहिती आहे, त्या पाईप मधनं कुठलं फ्लुइड फ्लो होऊ लागलं त्याची डेन्सिटी असते. मग या टाईपमध्ये पिझोमीटर खूप सोपं डिव्हाइस आहे आणि बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला पुढे येणारच आहे पिझोमीटर. कारण ह्यानुसार एक असते बघा, पिझोमेट्रिक हेड म्हणतो ना आपण त्याला. पिझोमेट्रिक हेड म्हणजे याच्यापासूनच आलंय ते पिझोमेट्रिक हेड. प्रेशर हेड असतं,
व्हेलॉसिटी हेड असतं, एक असतं पिझोमेट्रिक हेड, ते याच्यापासून आलेलं आहे. चला पुढे. आता पिझोमीटर हे कुठे कुठे वापरू शकतो आपण? पिझोमीटर आपण पिझोमीटर हे निगेटिव्ह प्रेशर मोजण्यासाठी वापरू शकतो का? तर निगेटिव्ह प्रेशर मोजण्यासाठी आपण या पिझोमीटरला वापरू शकत नाही. निगेटिव्ह प्रेशर मोजण्यासाठी आपण याला वापरू शकत नाही, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, आपण एअरचं प्रेशर मोजण्यासाठी ह्याला वापरतो का? एअरचं प्रेशर मोजण्यासाठी सुद्धा ह्याला आपण वापरू शकत नाही. करा बरं असं एक्झाम्पल, इकडनं असं काहीतरी एअर फ्लो होतंय, सीएनजी फ्लो होतोय, सीएनजी कंप्रेस्ड नॅचरल गॅस फ्लो होतोय, आणि तिथे एक होल करा बरं तुम्ही असं पाईपलाईनला. मग आपल्याला रिडिंग भेटेल का? रिडिंग नाही भेटणार, तिथनं लीक होईल सगळं. हे सगळा तो सीएनजी, सगळा तो पर्टिक्युलर गॅस सगळा लीक होईल त्याच्यामधनं, असा वरती निघून जाईल असा तो. तिथं लिकेज म्हणूनच तयार होईल ते, त्या टाईपमध्ये. मग तुम्ही म्हणता सर इथं लिकेज म्हणून तयार नाही होणार का? नाही होणार, कारण ह्याची हाईट आपण त्याप्रमाणे डिझाईन केली असते वॉटरच्या केसमध्ये, आणि एअरच्या केसमध्ये नाही होत तसं. मग एअरच्या केसमध्ये पूर्ण हवा बाहेर निघून जाईल आपल्याला. म्हणजे निगेटिव्ह प्रेशरसाठी आणि एअरसाठी नाही वापरत आपण याला. हे खूप सोपं असतं, काही ठराविक प्रेशर रेंज आपल्याला देतं, आणि फक्त ह्याला आपण पॉझिटिव्ह प्रेशर मोजण्यासाठी आपण वापरतो. पॉझिटिव्ह प्रेशर, तेही लो टू मीडियम. लो टू मीडियम, हायर प्रेशर नाही वापरू शकत आपण. हायर प्रेशर मेजरमेंटसाठी याला नाही वापरू शकत आपण याला. या टाईपमध्ये असतं पिझोमीटर. चला आपण हे पिझोमीटर विषयी बोललोत. आता नंतरचा जो डिव्हाइस आहे आपला, नंतरचा डिव्हाइस आहे यूट्यूब मॅनोमीटर. ही जी डायग्राम आहे ती आहे यूट्यूब मॅनोमीटरची. का बरं त्याला यूट्यूब मॅनोमीटर म्हणतो? कारण त्याचा असा यू सारखा शेप आहे. मग याच्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये काय ऍडव्हान्टेज आहे? हे यूट्यूब मॅनोमीटर जे आहे ते निगेटिव्ह प्रेशर सुद्धा मोजतं. ते एअरचं प्रेशर मोजण्यासाठी सुद्धा आपण वापरतो. मीडियम सुद्धा प्रेशर मोजतं ते. या टाईपमध्ये यूट्यूब मॅनोमीटर असतं. ही बाजूला जी डायग्राम आहे ते सुद्धा यूट्यूब मॅनोमीटरचे आहे. ह्याच्यामध्ये एअर आहे बघा, इथं एअर आहे आणि इथं हे वॉटर आहे, म्हणजे याही केसमध्ये आपण वापरू शकतो. किंवा निगेटिव्ह प्रेशर मोजण्यासाठी सुद्धा आपण याला वापरू शकतो बघा. त्या टाईपमध्ये इथं सुद्धा हे मॅनोमीटरच आहे. नाही, इथं त्यांनी पिझोमीटर दिलंय. हे असं असतं बघा पिझोमीटर. चालतंय, पिझोमीटरला आपण असं घेऊ शकतो, काही अडचण नाही बघा. पिझोमीटरला आपण असं घेऊ शकतो, कारण पिझोमीटरची वेगवेगळं कन्स्ट्रक्शन असं आहे बघा. एक तर तुम्ही ह्याला असं घेऊ शकता ह्या पिझोमीटरला बघा, नाही तर तुम्ही ह्या पिझोमीटरला एक तर असंही घेऊ शकता, काहीच अडचण नाही आपल्याला. या टाईपमध्ये असं सुद्धा घेऊ शकता, आणि पिझोमीटर तुम्ही मी आता जे घेतलंय तुम्ही असं पण घेऊ शकता. या पिझोमीटरला काही अडचण नाहीये. आपण जर बघितलं तर तो मॅनोमीटरचाच एक टाईप बनतो असं म्हणूया आपण त्याला या केसमध्ये. पण मॅनोमीटर हे स्पेशली डिझाईन थोडं वेगळं असतं बघा. कसं वेगळं असतं हे बघितलं तर हे यूट्यूब मॅनोमीटर आहे बघा. यूट्यूब हे यू सारखा शेप आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो यूट्यूब मॅनोमीटर. आता यूट्यूब मॅनोमीटर मध्ये आपण कसं प्रेशर मोजायचं? एक्झाम्पल, एक कुठल्या तरी टाईपचं एक फ्लुइड फ्लो होतंय बघा. असं कुठल्या तरी टाईपचं एक फ्लुइड फ्लो होतंय, तुम्हाला पॉईंट ए चं प्रेशर फाइंड आउट करायचंय. तुम्हाला पॉईंट ए चं प्रेशर मोजायचं आहे. कसं मोजणार मग हे पॉईंट ए चं प्रेशर? समजा आपण बसवलं इथं यूट्यूब मॅनोमीटर. या टाईपमध्ये ट्रान्सपरंट ट्यूब असते बघा, ह्याच्यावरती अशा मार्किंग असतात बघा. मार्किंगमुळे तुम्हाला समजून येतं की किती लेवलनं पाणी खाली गेलं आणि किती लेवलनं पाणी वर आलं. आता पाणी म्हणजे काय प्रत्येक वेळेसच पाणी नसतं. आता एक्झाम्पल, इथं वॉटर आहे आणि इथे कुठल्या तरी टाईपचं एक वेगळं लिक्विड आहे. कुठलं लिक्विड आहे? इथं आपण म्हणूया इथं काहीतरी मर्क्युरी आहे. आणि जे लिक्विड असतं बघा मॅनोमीटरमध्ये, त्याला आपण काय म्हणतो? मॅनोमेट्रिक लिक्विड म्हणतो बघा. जे लिक्विड असतं त्याला आपण म्हणतो मॅनोमेट्रिक लिक्विड, कारण तेच तर आपल्याला माहिती देतं, तेच तर आपल्याला डिफ्लेक्शन दाखवतं. आता ह्या मॅनोमीटरमध्ये जर बघितलं तर हा जो लेफ्ट पोर्शन आहे त्याला आपण म्हणतो लेफ्ट लिंब म्हणतो. लिंब, LIMB, लिंब, किंवा लेफ्ट कॉलम म्हणतो. आणि ह्याला आपण म्हणतो राईट कॉलम म्हणतो. राईट कॉलम किंवा राईट लिंब या टाईपमध्ये. चला आपण बोललो याविषयी. आता प्रेशर कसं मोजायचं? एक्झाम्पल, जसंही आपण हे मॅनोमीटर ह्याला कनेक्ट केलं, आता बघा कसं असेल मॅनोमीटर कनेक्ट करण्याच्या अगोदर कसं असेल. एक्झाम्पल, हा पाईप आहे आणि एक्झाम्पल हे मॅनोमीटर आहे. असं या टाईपमध्ये हे मॅनोमीटर अगोदर पाईपला कनेक्ट करण्याच्या अगोदर ते असं असणार काहीतरी, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये कुठल्या तरी टाईपचं एक लिक्विड असणार. कुठलं लिक्विड घेतलं याने? काहीतरी असं पिवळ्या रंगाचं लिक्विड घेतलंय. चला आपण बी सापडूया पिवळ्या रंगाचं, ह्यांच्यासारखंच लिक्विड घेऊया आपण सुद्धा. चला आपल्याला हे लवकर नाही सापडणार, इथे आहे थोडंसं. चला हे लिक्विड, आता हे मॅनोमीटरला कनेक्ट करण्याच्या अगोदर हे लिक्विड हे असं असणार. हे लिक्विड दोन्ही कॉलम मध्ये सारख्याच लेवलला असणार बघा. दोन्ही कॉलम मध्ये सारख्याच लेवलला इक्वल लेवल असणार बघा. इकडं आणि इकडं त्याची लेवल सेम असणार. पण जसंही आपण ह्याला ही कनेक्ट करतो बघा, कनेक्ट केल्याच काय होणार? समजा ह्याची लेवल थोडीशी वाढवतो मी, ह्याची लेवल अशी थोडीशी वाढवतो, कारण इकडनंही ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होणार आणि इकडनंही त्याच्यावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍक्ट होणार. आता जसंही आपण ह्याला कनेक्ट केलं, कशासोबत कनेक्ट केलं आपण? ह्या
ह्या बाजूच्या पाईप सोबत आपण त्याला कनेक्ट केलं, तर बाजूच्या पाईपला कनेक्ट केलं की आतमधलं पाणी काय येणार, असं रश करणार आणि ह्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार, याच्यावरती असा फोर्स एक्झर्ट करणार काही लेवलपर्यंत, त्याला काय इकडच्या साईडनं खाली ढकलणार आणि ते इकडच्या साईडनं वरती निघणार, असं वरती त्याच्यामध्ये राईज दिसणार आपल्याला, म्हणजे ते वरती दिसून येईल, असं वरती निघून येईल ते त्या टाईपमध्ये. मग वरती निघून येईल ना, बोलूया आपण, हे वरती असं वरती चढेल, हे असं वरती त्याची लेवल वाढेल, अशी या टाईपमध्ये त्याची लेवल वाढेल या टाईपमध्ये. म्हणजे इकडचं लिक्विड खाली गेलं आणि इकडनं हे लिक्विड वाढलं बघा असं, तर ती वरची केस आहे आपल्यासाठी, ही समजून घेण्यासाठी ही केस आहे. मग आता प्रेशर कसं मोजायचं बरं, प्रेशर कसं मोजायचं, आता जर बघितलं आपण प्रेशरच्या कन्सेप्ट प्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे बघा. जर लेवल जर सेम असेल म्हणजे ह्या पॉईंटचं प्रेशर आणि ह्या पॉईंटचं प्रेशर कसं असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. ह्या दोन पॉईंटचं प्रेशर सेम असतं बघा. तुम्ही म्हणता सर कसं काय बरं ह्या दोन पॉईंटचं प्रेशर सेम असतं, तर कधी ध्यानात ठेवा हा कन्सेप्ट, कधीही ध्यानात ठेवा. कन्सेप्ट काय असतोय, कन्सेप्ट खरं बघितलं तर तो पॉईंट मी नंतर एक्सप्लेन करणारच आहे, पण एक ध्यानात ठेवायचं तुम्ही बघा. इथं ह्या केसला एक्झाम्पल या टाईपमध्ये असं काहीतरी स्ट्रक्चर आहे बघा, असं या टाईपमध्ये किंवा या टाईपमध्ये किंवा या टाईपमध्ये किंवा असा ट्रँगल आहे, असं काय 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 बरंचसं आहे इथं, असं बरंचसं आहे. आणि ह्याच्या आतमध्ये इथं वॉटर आहे, बघा. हा कन्सेप्ट एका रेफरन्स बुक्समध्ये आहे बघा, खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे, तो सांगतोय मी तुम्हाला. बेरी अँड जॉन्सन नावाचं एक फॉरेन ऑथरचं बुक आहे, बेस्ट बुक आहे, खूप मोठं आहे आणि आपल्यासाठी नको आहे, आता आपल्याला हे नाही गरजेचं नाही, खूप मोठं बुक आहे ते. चला आता एक्झाम्पल, ह्या पॉईंटला प्रेशर, ह्या पॉईंटला प्रेशर, ह्या पॉईंटला प्रेशर, ह्या पॉईंटला प्रेशर आणि ह्या पॉईंटला प्रेशर, सगळ्या पॉईंटला प्रेशर सारखंच असणार आहे. का बरं, कारण सगळ्यांची डेप्थ सारखीच आहे म्हणून. प्रेशर ॲट पॉईंट 1 इक्वल्स टू प्रेशर ॲट पॉईंट 2, प्रेशर ॲट पॉईंट 3, प्रेशर ॲट पॉईंट 4, प्रेशर ॲट पॉईंट 5, सगळ्या पॉईंटला प्रेशर सेम असणार आहे. तुम्ही म्हणता सर हे काय नाही, दगडे धोंडे असं काहीतरी आतमधलं आहे, पाण्यामध्ये पडलेलं आहे असं. एकाच लेवलला प्रेशर सेम असतं बघा, एकाच लेवलला प्रेशर सेम असतं. त्या डोक्यावरती काय आहे, तुम्ही म्हणता सर इथं जरी समजलं आम्हाला की इथं हाईट सेम आहे, अशी डेप्थ सेम आहे म्हणून ठीक आहे, हे प्रेशर सेम आहे, पण इथं कसं काय, इथं प्रेशर कसं काय सेम आहे, तर कधी ध्यानात ठेवा, जर एकच लिक्विड असेल, लिक्विड जर एकच असेल, सेम लिक्विड, एकच लिक्विड आहे आणि जर त्याची लेवल जर सेम असेल, बघा लिक्विड एकच आहे म्हणजे सेम लिक्विड आहे आणि सेम लेवल आहे, तर त्याच्या वरती काय आणि खालती काय काही चेक नाही करायचं, सांगायचं की प्रेशर दोन्ही पॉईंटला सेम आहे, म्हणजे ह्या पॉईंटला प्रेशर आणि ह्या पॉईंटला प्रेशर सेम आहे असं सांगायचं बस. कारण तुम्ही जर वरनं न मोजता ह्याला खालनं मोजा, बघा खालनं ह्याची हाईट आणि खालनं ह्या पॉईंटची हाईट, राईट साईडच्या पॉईंटची हाईट आणि लेफ्ट साईडच्या पॉईंटची हाईट खालनं जर मेजर केली तर सारखीच भेटते आपल्याला, म्हणजे ह्याचा मिनिंग काय झाला, ह्याचा मिनिंग झाला की इथं प्रेशर आणि इथं प्रेशर सेम आहे. चला आता आपला शेवटचा पॉईंट इथं, मग पॉईंट एचं प्रेशर किती आहे, तर तुम्ही सांगा मला ह्या पॉईंटला प्रेशर कसं बनलं बरं, ह्या पॉईंटला प्रेशर बनलं कसं, ह्या पॉईंटला प्रेशर कशामुळे आलं, ह्या पॉईंटला प्रेशर दाब का आला, तर ह्या पॉईंटला दाब का आला, एक तर आतमध्ये पाईपच्या आतमध्ये एक फ्लुइड आहे त्यामुळे आला, आणि दुसरा पॉईंट की ह्याच्या डोक्यावरती काहीतरी प्रेशर आहे बघा म्हणून आला. ह्याच्या डोक्यावरती प्रेशर म्हणजे ह्याच्या डोक्यावरती काहीतरी लिक्विड आहे म्हणून ह्या पॉईंटला दाब आला. बघा ह्या पॉईंटला दाब का तयार झाला, ह्या पॉईंटला प्रेशर का तयार झालं, त्याचे दोन कारण आहेत बघा, की एक तर ह्या पाईपचं प्रेशर असणार आहे आणि हे हाईटची जेवढी हाईट जास्त असते तेवढं प्रेशर जास्त असतं बघा, P इक्वल्स टू रो जी एच, याच्यामुळे प्रेशर आलं बघा, ह्या लिक्विडच्या हाईटमुळे प्रेशर आलं आणि ती हाईट किती H1 आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो का, मी जर म्हणलो की ह्या पॉईंटला एक्झाम्पल प्रेशर किती आहे, आता ह्या पॉईंटला प्रेशर किती आहे, कुठल्या पॉईंटला, ह्या पॉईंटला प्रेशर किती आहे, चला इथं सांगतोय मी ते, ह्या पॉईंटला प्रेशर मी घेतो काहीतरी P1 घेतो. चला मग ह्या पॉईंटचं प्रेशर किती आहे, ह्या पॉईंटला आपण 0.1 कन्सिडर करूया आणि ह्या पॉईंटला आपण 0.2 कन्सिडर करूया. मी असं लिहू शकतो का की प्रेशर ॲट पॉईंट P1 इक्वल्स टू प्रेशर ॲट पॉईंट 2, यस मी असं लिहू शकतो, काहीच अडचण नाहीये. मी आता सांगितलं की हे दोन्ही एकाच लेवलला आहेत आणि एकच लिक्विड आहे म्हणून प्रेशर दोन्ही पॉईंटचं सेम असणार आहे. मग P1 इक्वल्स टू P2, पण P1 म्हणजे पॉईंट 1 ला प्रेशर कशामुळे, आता सांगितलं पॉईंट 1 ला प्रेशर कशामुळे, पाईपमध्ये एक लिक्विड आहे त्याचं काहीतरी प्रेशर आहे त्यामुळं आहे, आणि ह्या पॉईंट 1 च्या डोक्यावरती काहीतरी कॉलम आहे बघा, वॉटरचा कॉलम आहे त्यामुळे आहे. मग वॉटर कॉलम म्हणल्यानंतर प्रेशर किती असतं, रो जी एच असतं, पण इथं एच किती आहे,
हे बघा इथं मी सारखं त्याच्यावरती लिहून लिहून तुम्हाला दिसत नसेल, पण हे किती आहे, इथं हे एच आहे बघा, H1 आहे ती हाईट. मग H1 आहे, मग ती आपण घेऊया इथं H1. बरं ठीक आहे. पॉईंट 2 ला प्रेशर कशामुळे तयार झालं? पॉईंट 2 ला प्रेशर का आलं? ह्या पॉईंट 2 ला प्रेशर का आलं? कारण ह्याच्या डोक्यावरती काहीतरी कॉलम आहे बघा. कुठला कॉलम आहे हा? कुठल्या तरी लिक्विडचा कॉलम आहे. रो जी एच. हाईट किती आहे? H2 हाईट आहे. समजा राईट साईडचं जे फ्लुइड आहे त्याची डेन्सिटी आपण रो2 कन्सिडर करूया आणि लेफ्ट साईडचं जे फ्लुइड आहे त्याची डेन्सिटी आपण रो1 कन्सिडर करूया. मग ह्याच्यामध्ये ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर ऍड करायचं का? तर कधी ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर ऍड करताल त्यावेळेस तुम्हाला जे प्रेशर भेटत असतं बघा त्याला आपण ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणतो. आठवत असेल तुम्हाला कालचाच क्लासचा पॉईंट, ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर ऍड केलं तर ॲब्सोल्यूट प्रेशर भेटतं. आता इथं मी ॲटमॉस्फेरिकचं प्रेशर ऍड नाही करत, माझं फायनल आन्सर लिहितो आता इथं. मग प्रेशर ऍट पॉईंट ए इक्वल्स टू काय आलं मग बघा, हे रो2 राईट साईडला घ्या GH2 मायनस रो1 GH1 हे तुमचं आन्सर आलं. मग ह्याचं युनिट काय असेल? ही जे काही आन्सर येणार आहे याचं युनिट काय असेल? तर त्याचं युनिट असणार आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कधी ध्यान ठेवा, हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे या टाईपमध्ये आपल्याला प्रेशर अशा केसेसमध्ये आपण काढू शकतो. अशा केसेसमध्ये म्हणजे मॅनोमीटरमध्ये. कसं कसं तुम्हाला समजलं असेल, आणि जरी काही डाऊट्स असतील तर ते क्वेश्चन्स थ्रू मी तुमचे डाऊट्स ते सगळे क्लिअर करणार आहे. तुम्ही त्याचीही काळजी करूच नका, बिलकुल करू नका. चला, हे झालं मॅनोमीटर विषयी झालं आपल्या. मॅनोमीटर विषयी झालं. तुम्ही म्हणता सर आम्हाला हे जे पीए जे प्रेशर असणार आहे मग ते ॲब्सोल्यूट प्रेशर असणार आहे का मग गेज प्रेशर असणार आहे? ते गेज प्रेशर असणार आहे. का बरं? कारण मी ह्याच्यामध्ये काही ह्या पीए प्रेशरमध्ये जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर ऍड केलं असतं, बघा तुम्हाला जर ॲब्सोल्यूट प्रेशर जर फाइंड आउट करायचं असेल, पॉईंट एचं ॲब्सोल्यूट प्रेशर तुम्ही कसं फाइंड आउट करणार? तर तुम्ही अगोदर पॉईंट एचं गेज प्रेशर लिहिणार, की जे आपलं खाली आन्सर आहे ते गेज प्रेशर, प्लस त्याच्यामध्ये तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऍड करणार. मग तुम्हाला या टाईपमध्ये भेटणार इथं ॲब्सोल्यूट प्रेशर. कारण ही काही मोठी गोष्ट नाही बघा, इथं प्रेशर फाइंड आउट करणं, ॲब्सोल्यूट प्रेशर फाइंड आउट करणं काही मोठी गोष्ट नाही आपल्यासाठीची. चला, नंतर काय असते बघा, आता ह्याच्यामध्ये छोटे छोटे पॉईंट्स आहेत. आपला हा टॉपिक ऑलमोस्ट संपलाय. आता याचे छोटे मोठे पॉईंट्स काय आहेत? तर हे जे असते बघा, हे दोन डायग्राम जी आहे, एक्झाम्पल ही डायग्राम नंबर 1 आणि डायग्राम नंबर 2, हे दोन्ही डायग्राम जे आहेत ह्या सिंगल कॉलम मॅनोमीटरचे आहेत बघा. सिंगल कॉलम, एकच कॉलम दिसतो तुम्हाला राईट साईडला, आणि तोच प्रेशर मोजण्यासाठीचा एक महत्वाचा रोल असतो सिंगल कॉलम मॅनोमीटर. आणि त्याच्यामध्ये काय असते? एक रिझर्वायर असते बघा. मॅनोमीटर एक रिझर्वायर असते. म्हणजे ह्या 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 पोर्शनला आपण काय म्हणतो? ह्या पोर्शनला म्हणतो आपण रिझर्वायर. म्हणजे ह्याचा डायमीटर जास्तीचा असतो बघा, मोठा डायमीटर असतो आणि त्यामध्ये आपण जास्तीचं लिक्विड स्टोअर करतो बघा. हायर प्रेशर मोजण्यासाठी आणि सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी. आता सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठी म्हणजे हा झाला इन्क्लाइंड कॉलम, ह्याला आपण इन्क्लाइंड कॉलम म्हणतो बघा. सिंगल कॉलम मॅनोमीटर मध्ये दोन टाईप असतात. एक असतो व्हर्टिकल कॉलम, व्हर्टिकल कॉलम दिसतोय तुम्हाला, हे बघा हा व्हर्टिकल कॉलम आहे, आणि हा इन्क्लाइंड कॉलम आहे, इन्क्लाइंड कॉलम आहे. मग दोघांचाही पर्पज काय? मॅक्सिमम प्रेशर मोजणं, हे तर आहेच आहे, पण ह्याच्याही व्यतिरिक्त की ह्यांची अॅक्युरेसी जास्त भेटणे. अॅक्युरेसी आपण कशी वाढवतो? आपण काय करतो, हा जो व्हर्टिकल कॉलम ना त्याला आपण इन्क्लाइन करतो बघा. कितीतरी एका ठराविक अँगल वरती त्याला आपण इन्क्लिनेशन देऊन टाकतो बघा. ह्या डायग्राम मध्ये सुद्धा आहे, ह्याने काहीतरी अल्फा अँगल दिला हा इन्क्लिनेशनचा, आपण थीटा अँगल देऊया असं, आपण अँगल ऑफ इन्क्लिनेशन असा थीटा अँगल दिला, किंवा अल्फाही घेतलं तरी चालेल, काहीच अडचण नाहीये. मग ह्याच्यामध्ये कुठलं बेस्ट आहे? क्वेश्चन कसा फ्रेम होईल? द सेन्सिटिव्हिटी ऑफ द इन्क्लाइंड कॉलम इज हायर बाय विच फॅक्टर? किती फॅक्टरनं इन्क्लाइंड मॅनोमीटरची सेन्सिटिव्हिटी जास्त असते बघा. तर ध्यानात ठेवा, सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी म्हणजे आपण इनपुट दिलं की आउटपुटमध्ये किती क्विकली आपल्याला रिस्पॉन्स भेटून जातो. जर तुम्ही बघितलं तुमच्या रूम मधला जो फॅन आहे आणि एका दुसऱ्या मित्राच्या रूम मधला फॅन आहे, तुम्ही स्विच ऑन केल्यानंतर तो लगेचच त्याची मॅक्सिमम स्पीड किती कमी वेळेमध्ये गेन करतो. मॅक्सिमम स्पीड म्हणजे त्या ज्या स्पीडला तुम्ही सेट केला ती स्पीड कमी वेळेमध्ये गेन करणं, म्हणजे क्विक रिस्पॉन्स करणं. एखादी सिस्टम क्विकली रिस्पॉन्स करते आपल्याला त्या टाईपमध्ये. आता ही सेन्सिटिव्हिटी ह्याची जास्त असते बघा. कितीने जास्त असते? तर याची सेन्सिटिव्हिटी 1/sin थीटाने जास्त असते. एवढं ध्यानात ठेवायचं फक्त, बस एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. 1/sin थीटाने त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त असते. मला वाटतं की हा पॉईंट तुम्हाला समजेल. 1/sin थीटाने याची सेन्सिटिव्हिटी जास्त असते, नाही तर L/sin थीटा, पण L घेण्यापेक्षा 1/sin थीटाने याची सेन्सिटिव्हिटी जास्त असते, याची सेन्सिटिव्हिटी जास्त असते याच्यापेक्षा. हा झाला आपला सिंगल कॉलम मॅनोमीटर. याच्यामध्ये आपण आता पुढे बघूया
डिफरन्शियल मॅनोमीटर कसा असतो सर? डिफरन्शियल मॅनोमीटर कसा असतो? तर डिफरन्शियल मॅनोमीटर असा असतो, हा झाला डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटर. बघा, युट्यूब मॅनोमीटर म्हणजे इकडे एक पाईप आहे आणि इकडे एक पाईप आहे. आता हा पाईप वरती खालती असू शकतो आणि एका लेवलला पण असू शकतो. हा वरती खालती आहे असे पाईप, दोन पाईप आहेत आणि दोन पाईपनं वेगवेगळे फ्लुइड पास होऊ लागलात. इकडनं एक वेगळं फ्लुइड पास होतंय, इकडनं एक वेगळं फ्लुइड पास होतंय. मग आता एक्झाम्पल, हा पाईप ए आहे आणि हा पाईप बी आहे. मग पाईप ए चं प्रेशर मायनस पाईप बी चं प्रेशर आपल्याला हा डिफरन्शियल युट्यूब मॅनोमीटरनं भेटत असतं. बघा, पॉइंट समजेल तुम्हाला हा? यस, या टाईपमध्ये. आता पुढे बघूया आपण आता बाकीच्या मॅनोमीटरची छोटे मोठे बरेचसे टाइप्स आहेत, त्याची गरज नाही पडत आपल्याला. आता आपण बघूया आपण मेकॅनिकल प्रेशर गेजेस. आणि त्या मेकॅनिकल प्रेशर गेजेस मध्ये माहिती आहे आपल्याला, त्याच्यामध्ये पहिलेच जे की वाईडली युज्ड आहे, बाहेर आपण टू व्हीलर मधल्या टायरची हवा चेक करतो, फोर व्हीलर असू द्या किंवा ट्रक असू द्या तर यांच्या प्रेशर गेज आपण हे वापरतो बघा, बर्डॉन ट्यूब प्रेशर गेज त्याला आपण म्हणतो. ही जी डायग्राम आहे बर्डॉन ट्यूब प्रेशर गेजची डायग्राम आहे. बघा, ह्याच्या आतमध्ये कसं असतं, ह्याच्या आतमध्ये असं असतं. आपण बघतो की हे आपण ट्यूबला आपल्या टायरला कनेक्ट करतो, ह्याच्यामधनं हवा आतमध्ये एंटर करते. हवेचं जास्तीचं प्रेशर असतं बघा ॲटमॉस्फेअरपेक्षा, आणि ती हवा आतमध्ये एंटर केल्यानंतर काय होतं, इथं आहे बघा, हवा जशी आतमध्ये एंटर करते तर ती हवा आतमध्ये एंटर करून ह्या एका ब्रॉन्झची ट्यूब असते बघा, ब्रॉन्झ या मेटलची इथे ट्यूब असते बघा, ही ब्रॉन्झ, कारण ह्याचा करोजन रेजिस्टन्स चांगला आहे आणि ह्याची इलॅस्टिसिटी सुद्धा चांगली असते, ती आपण याच्यासाठी वापरतो बघा. ब्रॉन्झची ट्यूब असते बघा. जत्रेमध्ये जर तुम्ही गेलात ना तर अशी एक त्याच्यामध्ये हवा भरली तर ती एक पिपाणी असते बघा, आवाज करणारा एक एलिमेंट असतो, तो स्ट्रेट होतो बघा, असा सरळ होतो. आता हा काय सरळ होत नाही एकदम, पण थोडासा ह्याच्यामध्ये डिफ्लेक्शन दिसून येतं. कसं दिसून येतं बघूया आपण. आता ह्याच्यामध्ये ही ब्रॉन्झची ट्यूब असते, ह्याचा इलिप्टिकल क्रॉस सेक्शन असतो बघा सुरुवातीला, आणि त्याच्यामध्ये हवा भरली की हवेच्या दाबामुळे हवेचं प्रेशर असं आतमधल्या साईडनं ऍक्ट होतं. असा दाब तयार झाल्यामुळे तो इलिप्टिकल क्रॉस सेक्शन तो सर्क्युलर क्रॉस सेक्शन बनतो. क्वेश्चन आहे एक असा. तर बिफोर एंटरिंग द एअर द क्रॉस सेक्शन इज इलिप्टिकल आणि आफ्टर इट इज अ सर्क्युलर. मग ह्याच्यामध्ये काय होतं, हवा जशी आतमध्ये एंटर करते ती हवा अशी प्रेशर एक्झर्ट करते बघा, आतल्या साईडनं सगळ्या साईडनं प्रेशर एक्झर्ट करते, दाब तयार करते. मग दाब तयार केल्यामुळे काय होतंय, ही जी आतमधली ट्यूब आहे ती थोडीशी अशी वरती ढकलली जाते बघा, अशी या टाईपमध्ये अशी थोडीशी वरती ढकलली जाते बघा. ही ट्यूब अगोदर इथं होती तर ती थोडीशी अशीकडे ढकलली जाते अशी. मग ती इकडे ढकलली गेली की मग हे जे ऍडजस्टेबल लिंकेज आहे ते असं वरती ढकललं जातं म्हणजे हा गिअर असा फिरतो बघा. गिअर असा फिरला म्हणजे इकडची जी स्प्रिंग आहे, हा जो पिनियन गिअर आहे तो या टाईपमध्ये फिरतो बघा, या टाईपमध्ये फिरतो. मग हा जो फिरला की ह्याच्यावरती तर पॉइंटर माउंट केला असतो बघा, हा इथं पॉइंटर माउंट केलाय. मग तो पॉइंटर काय करतो, तो पॉइंटर अशी प्रेशर दाखवतो मग तो आपल्याला अशी. मग तो असा इकडं फिरला की इकडं फिरला, ते मेकॅनिकल लिंकेज सोपं आहे, ते समजून घेणं काय मोठी गोष्ट नाही आहे ती, तुम्ही समजून घ्या ते. त्यामध्ये मग हा पॉइंटर असा इकडे ढकलला गेल्यामुळं की आपल्याला इकडं काय दिसतं, हे प्रेशर, इकडं प्रेशरची रिडिंग दिसून येते बघा, अशी प्रेशरची रिडिंग दिसून येते. ब्रॉन्झची ही ट्यूब आहे, ह्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी नावाची प्रॉपर्टी वापरली जाते. विच प्रॉपर्टी इज युज्ड इन द मेकॅनिकल प्रेशर गेजेस. बर्डॉन मध्ये कुठली प्रॉपर्टी वापरतो आपण, इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी वापरतो आपण. मग प्रेशर कमी झालं की हे जे डिफ्लेक्ट झालेली ही बर्डॉन ट्यूब आहे ती वापस त्याच्या जागेवरती येऊन जाते. या टाईपमध्ये आपण हायर प्रेशर सुद्धा ह्या ट्यूबनं आपण मोजू शकतो. पॉईंट तुम्हाला सगळ्यांना समजला असेल. आता ह्याच्यामध्ये प्रेशर कुठलं मोजतो आपण, ह्याच्यामध्ये जे प्रेशर असतं बघा ते PSI मध्ये असतं बघा. तुम्ही जर बघितलं तर टू व्हीलर असेल तर ट्यूबलेस जर टायर असेल तर समोर आपण 25 PSI आणि मागे आपण 30-35 PSI हवा मेंटेन करतो बघा. PSI म्हणजे काय असते, पाऊंड स्क्वेअर पर इंच. पाऊंड हे ब्रिटिश युनिट आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असते, 14.7 PSI. आता हे सांगतो बघा मी, इथं कन्व्हर्जन इथं लिहिण्यापेक्षा हे तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी. आता माझा क्वेश्चन असा आहे की PSI मधलं कन्व्हर्जन काय आहे. एक क्वेश्चन नवीन फ्रेम करतो. 1 atmospheric इक्वल्स टू हाऊ मच PSI. 1 atmospheric इक्वल्स टू 14.7 PSI असते बघा. हे 14.7 PSI असते, पाऊंड स्क्वेअर पर इंच. ध्यानात ठेवा, एका SSC ला क्वेश्चन आहे हा, 1 atmospheric इक्वल्स टू हाऊ मच PSI. SSC ला क्वेश्चन आहे 14.7 PSI.
इतका असतं पाऊंड स्क्वेअर पर इंच. चला, ह्याच्यामध्ये हे कुठले कुठले गेजेस आहेत, हे असेच एक बेलोज असते बघा, बेलोज. मेकॅनिकल प्रेशर गेज लागत नाही आपल्याला, असा बेलोज असतो आतमधल्या साईडला, हे बेलोज त्यांच्यामध्ये डिफ्लेक्शन येऊन येतं बघा. नंतर असतो डायफ्राग्राम. डायफ्राग्राम या टाईपमध्ये असतो बघा, एक छोटीशी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये, डायफ्राग्राम. आणि नंतर आहे आपला आत्ता बघितलेला आपण हा मेकॅनिकल प्रेशर गेज मधला बर्डॉन ट्यूब प्रेशर गेज. आपण बोललो ह्या सगळ्या प्रेशर मेजरिंग डिव्हाइसेस विषयी. आता इथं काही क्वेश्चन्स, महत्वाचे क्वेश्चन, सगळे एक्झामचे क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन त्याला आपण म्हणतो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. कसा असतो हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स, बोलूया आपण याविषयी. पॅराडॉक्स, पॅराडॉक्स म्हणजे काय? डॉग्मा. डॉग्मा म्हणजे काय? एक गोड गैरसमज. पॅराडॉक्स म्हणजे कसा? एक्झाम्पल, इथं एक असा पाईप आहे, इथं एक असा पाईप आहे, ठीक आहे. आता या पाईपमध्ये आपण असं कन्सिडर करूया, या पाईपमध्ये आपण असं कन्सिडर करूया की आपण ह्या पाईपमध्ये एक लिक्विड आहे बघा, आणि त्या लिक्विड कसं फिलअप झालंय? या टाईपमध्ये फिलअप झालंय. मी थोडासा स्पेस सोडून देतो आणि मग काढतो बघा. इंटरेस्टिंग केस आहे, इंटरेस्टिंग केस आहे. आता याच्यामध्ये एक या टाईपमध्ये मी असे डिव्हाइसेस त्याला मॅनेज करतो. एक मी इथं बॅरोमीटर बसवतो, असं हे बॅरोमीटर बसवलं मी इथं. इथं मी काहीतरी एक वेगळंच डिव्हाइस बसवतोय, एक व्ही शेपचं एक व्हेसल बसवतो असं. चला, इथं मी कंटिन्यू करतो आणि इकडं आणखी एक डिव्हाइस ऍड करतो मी या टाईपमध्ये असं एक डिव्हाइस ऍड करतो. चला, ऍड केलं मी. चला पुढे. आता याच्यामध्ये माझा क्वेश्चन तुम्हाला असा आहे की मी असे 3 पॉईंट घेतो बघा. पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2 आणि पॉईंट नंबर 3. मला प्रेशर मोजायचं आहे P1चं, P2चं आणि P3चं. माझा क्वेश्चन असा असणार आहे. क्वेश्चन काय आहे माझा? की कुठल्या पॉईंटला प्रेशर जास्त आहे. एक्झाम्पल, याच्यामध्ये हे वॉटर आहे, हे वॉटर आहे, हे वॉटर आहे, असं हे वॉटर आहे या टाईपमध्ये, हे वॉटर या टाईपमध्ये. चला ठीक आहे. तो क्वेश्चन काय माझा? कुठल्या पॉईंटला प्रेशर जास्त आहे. ही हाईट सगळ्यांची सेम आहे बघा, हाईट सेम आहे तिन्ही व्हेसलची. म्हणजे हे व्हेसल नंबर 1, व्हेसल नंबर 2 च्या खालचा पॉईंट आणि व्हेसल नंबर 3 च्या खालचा पॉईंट. आता पाणी तर इथं जास्त आहे, व्हेसल 2 मध्ये पाणी जास्त आहे, म्हणून इथं दाब जास्त असणार आहे. इथं 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 सुद्धा पाणी जास्त आहे, इथं सुद्धा दाब जास्त असणार आहे, आणि इथं कमी असणार आहे. आपल्याला असं वाटतं, पण हे असं नाही आहे. प्रेशर कशावरती डिपेंड करतं बघा? प्रेशर कशावरती डिपेंड करतं? प्रेशर डिपेंड करतं हे रो जी एच वरती. तिन्ही केसेसमध्ये रो सेमच आहे काय? सेमच आहे. एच सेमच आहे का? एच सुद्धा सेमच आहे तिन्ही केसमध्ये. म्हणून याच्यामध्ये प्रेशर P1 इक्वल्स टू प्रेशर P2 इक्वल्स टू काय असणार आहे? प्रेशर P3 इक्वल्स टू रो जी एच. तिन्ही केसमध्ये प्रेशर सेम असतं. हा झाला हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. इथं सोपा क्वेश्चन बनतो बघा, एकदम सोपा क्वेश्चन बनतो. तुम्हाला अशा 3-4 डायग्राम देतील आणि विचारतील की कुठल्या केसमध्ये प्रेशर जास्त आहे. तर सगळं सेमच असतं. प्रेशर कशावरती डिपेंड करतं? प्रेशर डिपेंड करतं की हाईट किती बघा, हाईट किती आहे. म्हणजे हाईट म्हणजे एखाद्या पॉईंटची हाईट किती आहे. एक्झाम्पल, ही एक केस आहे आणि ही एक केस आहे. एक्झाम्पल, अशी 2 केसेस आहेत. दोघांची जर हाईट सेमच असेल ना, तर प्रेशर सेमच असतं बघा. दोघांची हाईट सेमच आहे. एक्झाम्पल, हे असं जोडलं आपण, ह्याला आपण असं जोडलं आणि ह्या दोघांची हाईट सेमच आहे. हाईट सेमच आहे म्हणजे इथं प्रेशर सेमच असणार. असं छोटं आहे का मोठं आहे? इथं जास्त पाणी बसेल आपल्याला असं वाटतं आणि इथं कमी पाणी बसेल असं वाटतं, पण प्रेशर त्यावरती डिपेंड राहतच नाही. व्हॉल्यूम किंवा वेटवरती प्रेशर डिपेंड नसतं. हे रो आणि एच वरती डिपेंड असतं. वेट म्हणजे वजनावरती, किती पाणी उंच आहेत त्याच्यावरती डिपेंड असतं हे. हा झाला पहिला पॅरामीटर. चला, दुसरा क्वेश्चन माझा असा आहे की 1 ॲटमॉस्फिअर इक्वल्स टू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इक्वल्स टू. आता बघा, मी त्याला कधी 1 ATM वापरतो किंवा त्याला मी कधी 1 PATM वापरतो. इक्वल्स टू क्वेश्चन्स आहेत. आता हे इक्वल्स टू, पहिला क्वेश्चन आहे हाऊ मच मीटर ऑफ वॉटर. मीटर ऑफ वॉटर. आता हे मीटर ऑफ वॉटरचा फंड आपण सांगतो मी तुम्हाला. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2, हाऊ मच MM ऑफ Hg. MM ऑफ Hg, मर्क्युरीच्या टर्म्समध्ये एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असतं? तर ह्याचा आन्सर असा आहे बघा, 1 ॲटमॉस्फिअर इक्वल्स टू 1 ATM इक्वल्स टू हाऊ मच? तर इथं असतं 10.33 मीटर ऑफ वॉटर आणि इथं असतं 760 MM ऑफ Hg. MM ऑफ Hg, किंवा मग ह्याला तुम्ही कन्वर्ट करा वाटलं असतं 0.76 मीटर ऑफ
एच जी मध्ये कन्वर्ट करा, काही अडचण नाही, तर आपण कन्वर्ट करू शकतो ह्याला. असं समजला असेल क्वेश्चन. आता याच्यामुळेच तर आपण बघा, एक ऍटमॉस्फेरिक प्रेशर दाखवण्यासाठी तुम्ही जर वॉटर वापरलं तर वॉटरमध्ये हाईट किती भेटणार आहे आपल्याला? 10.33 मीटर एवढी हाईट भेटणार आहे. म्हणजे इतक्या हाईटचं तुम्हाला मॅनोमीटर वापरावं लागेल. तुम्हाला समजला क्वेश्चन माझा? बघा एक्झाम्पल, मॅनोमीटरची हाईट काय असली पाहिजे? तर मॅनोमीटरची हाईट मग ज्यावेळेस तुम्ही ॲज अ मॅनोमेट्रिक फ्लुइड म्हणून वॉटर वापरता त्यावेळेस तुम्हाला त्या मॅनोमीटरची हाईट 10.33 मीटर घ्यावं लागेल. एवढं सेटअप घेऊन कुठं फिरणार तुम्ही? नाही जमत. मग आपण हे वॉटर नाही वापरू शकत. फक्त ऍटमॉस्फिअरचं प्रेशर दाखवण्यासाठी तुम्हाला इतक्या हाईटचं मॅनोमीटर लागणार. ऍटमॉस्फिअरिक पेक्षा जास्तीचं प्रेशर म्हणल्यावर आपलं मॅनोमीटर तर ढगात जाईल मग असं. आणि इथं ग्लासचं मॅनोमीटर असतं हे, आणि इथं लगेच फुटल हे, असं नाही जमणार. मग त्यामुळे आपण मर्क्युरी वापरतो. बघा, एक ऍटमॉस्फिअरिक प्रेशर दाखवण्यासाठी मर्क्युरीचं डिफ्लेक्शन किती आपल्याला? 0.76 मीटर आहे. म्हणजे कमी आहे वॉटरच्या कम्पेअरमध्ये, खूप कमी आहे. 1000 पटीने कमी म्हणता येईल आपल्याला या टाईपमध्ये. हा क्वेश्चन इथं आपला संपला. चला नेक्स्ट सेकंड क्वेश्चन विचारला जातो आपल्याला की सर याच्यामध्ये हे टॉर जे असतं, टॉरचं युनिट काय आहे बरं? टॉर म्हणजे आहे काय? 1 टॉर इक्वल्स टू हाऊ मच mm ऑफ एच जी. एक क्वेश्चन असा विचारला गेला आहे, mm ऑफ एच जी च्या टर्म्स मध्ये हे टॉर किती असतं? टॉर म्हणजे हे टॉरिसेली नावाचं एक सायंटिस्ट आहे, त्याच्याप्रमाणे हे टॉर नावाचं हे एक युनिट आलेलं आहे. टॉर म्हणजे आपल्या इथं थॉर नाहीये अव्हेंजर मधला, इथं टॉर आहे हा, TORR टॉर. आणि ते किती असतं? 1 टॉर इक्वल्स टू असतं 1 mm ऑफ एच जी. हे ध्यानात ठेवाल तुम्ही, विसरायचं नाही. चला नंतर आणखी कुठले काही प्रेशर युनिट जर राहिले असतील तर तसे तुम्ही सांगू शकता. वाटलं तर मी आणखी एक ऍडिशनल घेतो, एक सेफ साइड म्हणून असू द्या. 1 kgf 1 किलोग्राम फोर्स पर सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल्स टू हाऊ मच बार. असा एक क्वेश्चन आपण फ्रेम करूया. हाऊ मच बार ते असते 1 बार. 1 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर, नाहीतरी हे kgf माहिती ना आपल्याला. kgf म्हणजे काय असते? त्याला कन्वर्ट करा बरं तुम्ही. त्याला आपण 9.81 लिहित असतो, असं लिहितो ना, 9.81 न्यूटन लिहितो त्याला. मग ह्याला तुम्ही 9.81 न घेण्यापेक्षा डायरेक्टली 10 न्यूटन घ्या. वरती 10 न्यूटन आणि सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे. सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ किती आला हे? मीटर स्क्वेअर. बघा 10⁻⁴ वरती गेला, 10⁻⁵ झाला तो, आणि 10⁻⁵ म्हणलं की काय असते? 12 असते. माहिती आपल्याला हे. चला याच्यामध्ये 1 kgf पर सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल्स टू 1 बार. या टाईपमध्ये आपण प्रेशरचे वेगवेगळे एक तर युनिट बघितले. किती युनिट आहेत प्रेशरचे? बघा, mm ऑफ एच जी सुद्धा असते, मीटर ऑफ एच जी सुद्धा असते. आता हा एक क्वेश्चन, आता माझा तिसरा आणि एक महत्वाचा क्वेश्चन. चला इथं लिहितो मी हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर किती झाले आपले? 3-4 क्वेश्चन झाले, काहीतरी 5वा नंबर टाकतो याला. तुम्हाला क्वेश्चन असा विचारलाय, एक प्रेशर दिले तुम्हाला. किती प्रेशर दिले? एक्झाम्पल तुम्हाला प्रेशर दिले, एक्झाम्पल काहीतरी दिले असं 20 दिले, 20 सेंटीमीटर ऑफ एच जी म्हणण्यापेक्षा 20 सेंटीमीटर ऑफ H2O दिले. अशा टर्म्स मध्ये हे प्रेशर दिले. आणि तुम्हाला क्वेश्चन विचारलाय, व्हॉट इज दिस प्रेशर? हे प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये किती येणार याचा आन्सर? न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये तुम्हाला हे काढायचं आहे. तो खूप सोपा क्वेश्चन आहे बघा. हे 20 सेंटीमीटर ऑफ H2O दिला आणि तुम्हाला कशामध्ये काढायचंय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. आणि आपल्याला माहिती आहे P इक्वल्स टू काय असते? हे रो जी एच. ह्याचं युनिट काय असते? न्यूटन पर मीटर स्क्वेअर असते. मग रो म्हणजे कुठलं आहे बघा? हे डेन्सिटी कुठली? ह्याची वॉटरची डेन्सिटी किती घेता? 1000 घ्या, 1000च असते. नंतर जी किती असते? 9.81 न घेता तुम्ही 10 जरी घेतलं तरी अप्रॉक्सिमेशन आपल्याला आन्सर काढायचे बघा. सगळे सोपे त्याच्या जवळपासच तुमचं फायनल ऑप्शन असणार आहे. इथं घेतलं रो, इथं घेतलं जी, आणि एच किती याच्यामध्ये? 20 आहे बघा, 20. पण हे सेंटीमीटर मध्ये आहे, मग त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटर मध्ये. मग कसं कन्वर्ट करतो आपण? 10⁻⁻² न कन्वर्ट करतो त्याला आपण. मग याच्यामध्ये इथला एक 0, इथला एक 0, आणि इथला 10⁻⁻² हे कॅन्सल झालं. तुमचं आन्सर किती आलं? 2000. हे बघा 2 आणि 1000 उरलेत, 2000 न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये तुमचं आन्सर आलं. रो जी एच सेंटीमीटर आहे ना, त्याला 10⁻² मध्ये आपण कन्वर्ट केलं, हे तुमचं आन्सर आलं. म्हणजे तुम्हाला कशाच्याही टर्म्स मध्ये जर प्रेशर जर मेन्शन केलं तर तुम्हाला काय करायचं? पहिला फॉर्म्युला याचा रो जी एच. कुठल्या टर्म्स मध्ये, कुठल्या लिक्विडच्या टर्म्स मध्ये त्यांनी एक्सप्रेस केलंय त्याचा रो लिहायचा आहे.
आणि ती हाईट दिलेली असते बघा. कधी हाईट ही सेंटीमीटर मध्ये असेल, कधी ती मध्ये असेल, कधी ती मीटर मध्ये असेल. या टाईप मध्ये असं डिस्कशन आपलं एक महत्वाचं.